आयुष्यभर काँग्रेस सोबत एकनिष्ठ असणारे राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि महत्त्वाचं म्हणजे 2014च्या मोदी लाटेत देखील स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणारे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीने आता काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात पक्षप्रवेश केलाय आणि मराठवाड्यातील एक मोठं घराणं काँग्रेसपासून दुरावलं। त्यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। त्यातच आता महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना घडत असलेली ही घटना राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। पण त्यांनी अचानक असा पक्षप्रवेशाचा निर्णय का घेतलाय? त्यांच्या पक्षप्रवेशामागे काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळेच आता याच विषयावर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर गांधी घराण्याचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसला जबरदस्त दणका बसलाय आणि काँग्रेसचं आणखी एक निष्ठावान घराणं पक्षापासून दुरावलं। यात खरं तर आधी आपण सांगितल्याप्रमाणे राजीव सातव हे राहुल गांधींचे अगदी निकटवर्ती होते। एवढंच नाही तर त्यांच्या मातोश्री तब्बल 43 वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या। त्यांनी कित्येक वर्ष काँग्रेसच्या प्रदेश संघटनेत काम केले, विधानसभा आणि विधान परिषदेतून नेतृत्व केले, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि थेट राज्याच्या आरोग्य आणि समाज कल्याण राज्यमंत्रीपद देखील भूषवलंय। त्यानंतर आपल्या आईच्या पाठोपाठ राजीव सातव देखील राजकारणात आले। त्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले। तसंच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदं भूषवली आहेत। यात विशेष लक्षणीय बाब म्हणजे 2014च्या मोदी लाटेत राज्यात काँग्रेस पक्षाचं केवळ 2 खासदार निवडून आले होते। त्यात राजीव सातव यांचा समावेश होता। तेव्हा त्यांच्या विजयामुळे राजीव सातव चांगलेच प्रचंड चर्चेत आले होते। तेव्हापासूनच त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं। म्हणूनच 2021 मध्ये जेव्हा राजीव सातव यांचं निधन झालं तेव्हा राहुल गांधी स्वतः सातव कुटुंबाच्या भेटीला आले होते आणि तेव्हाच राहुल गांधींनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि त्या पोटनिवडणुकीत त्या विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या। त्याचबरोबर त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत होत्या। एवढंच नाही तर 2024च्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली। म्हणजेच काय तर सध्याच्या घडीला त्या विधान परिषद आमदार म्हणून काम करत होत्या। मात्र त्यांनी अचानकच विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलाय आणि त्यांच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। म्हणूनच काँग्रेसची एवढी वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या घराण्यातील प्रज्ञा सातव त्यांच्या पक्षानंतरच्या कारणांबद्दल चर्चा होऊ लागली। यात राजीव सातव यांच्या निधनानंतर काही वर्षात काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं दिसून येत होतं। त्यातच विधान परिषद निवडणुकीवेळी आमदारकीसाठी डॉक्टर प्रज्ञा सातव यांचं नाव चर्चेत असताना वर्षा गायकवाड यांनी त्यांना डावललं असल्याचं दिसून आलं होतं आणि त्यातूनच प्रज्ञा सातव आणि वर्षा गायकवाड यांच्यातला वाद चर्चेत आला होता। हे झालं एक कारण, पण याचबरोबर पक्षाच्या बैठकांमध्ये उफाळून आलेली अंतर्गत गटबाजी, काँग्रेसमध्ये होत असलेला समन्वयाचा अभाव, पक्षात जाणवत असलेला नेतृत्वाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी भविष्याची चिंता, या सगळ्या बाबी बघता अंतर्गत नाराजी आणि भविष्याची काळजी या 2 कारणांमुळे प्रज्ञा सातव यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असल्याचं बोललं जाऊ लागले। त्यामुळेच त्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मोठा चिंतेचा विषय ठरतोय। तेव्हा आता प्रज्ञा सातव यांसारख्या एवढ्या निष्ठावान कुटुंबातील आमदार जर साथ सोडत असतील तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं दिसून येते। तेव्हा आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।